वंदे मातरम मित्रांनो. अहिल्यानगरमध्ये आलोय, मनगावला आलेलो आहे आणि 25 आणि 26 जुलैला इथे झाड संमेलन होतंय. पहिलं असं झाड संमेलन आणि तेही होतंय तर मनगावमध्ये होतंय, जिथे आपल्याला माहिती आहे रस्त्यावर येणाऱ्या मनोरुग्ण महिलांसाठीचं हक्काचं हे घर आहे. आणि इथे हे जे पूर्ण झाड संमेलन आहे ते ऑर्गनाईज केले अक्षर मानव ह्या संस्थेने. आपले राजन खान सर त्याचे सर्वेसर्वा आहे. आणि त्याचबरोबर आज इथे जे प्रमुख म्हणजे उपस्थिती आहे त्यांची इथे सयाजी शिंदे सर आहेत. तर अक्षर मानवचं हे झाड संमेलन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही लहान मुलं आहेत, ही जी माणसं समोर इथं बसलेली आहेत, इथं ज्या स्त्रिया आहेत, ही जी पेशंट्स इथं आहेत, हे कित्येक वर्ष झालं आपल्या विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या सानिध्यामध्येच इथं महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांची संकल्पना जी देवराईची आहे किंवा त्यांनी अभिनेता म्हणून जे संपूर्ण टॉलिवूड असू दे, बॉलिवूड असू दे, मराठी इंडस्ट्रीवरती जे काय गारुड घातलेलं आहे, देशभर ओळख आहे ती म्हणजे देवराईचे जनक. झाडं आम्ही लहानपणापासून शिकत आलेलो आहे की झाडे लावा, झाडे जगवा. आम्ही लावलेलं झाड उद्या त्या झाडाचं काय होतं हे आम्हाला माहिती नसतं. पण अशी मंडळी आपल्या सोबत आहे, आपल्या सानिध्यामध्ये आहे, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आता मी सर्वांना मान्यवरांना एक विनंती करतो की सयाजी शिंदे सर आणि संजय सपकाळ यांच्या व्यतिरिक्त बाकीची जी मंडळी आहे त्यांना मी एक आपल्याला नम्र विनंती करतो की आपण समोर बसावं. आम्हाला सयाजी शिंदे वाटते ते करायला कुठेतरी आपल्याला प्रेरणा मिळत नाही, प्रेरणेचा अभाव असतो. परांच्या मनात अनेक गोष्टी साचलेल्या असतात, खूप काही करायचं असतं, वाटा मिळत नसाव्यात कदाचित. या जगात दिसताना फक्त खूप वाईट गोष्टींचा प्रोपोगंडा खूप होत असतो असं वाटतं कधी कधी. चांगल्या गोष्टी असतात फक्त त्या झाडांच्या मुळासारख्या असाव्यात, त्या दिसत नसाव्यात. माणसांच्या बाबतीत असं असावं की मला वाटतं की ह्या ज्या गप्पा आहेत त्या कदाचित इथं आलेल्यांपैकी काही लोकांना जर प्रेरणा देऊन गेल्या, आपली मुळं अजून घट्ट करता आली आणि त्यातून काही घेता आलं तर प्रयत्न करूया. मी काही प्रश्न वगैरे विचारणार नाही सर, तर त्याला धरून सर मला असं वाटतं की तुमची आम्हाला खरंच काही लोकांना माहीत असेल, पण माझ्यासारख्याला किंवा आमच्या जे नव्यानं तुमच्यासारखे तुमचे बोट धरून पुढं निसर्ग झाडांविषयी काही करू पाहणाऱ्या माणसांना मदत होईल, काही प्रेरणा मिळेल का, काही सूत्र सापडतील का, या आशेनं हा प्रश्न विचारतोय की नेमकं देवराई, झाड, निसर्ग याची सुरुवात, त्याचा संकल्प किंवा त्याचं जे काही एक साध्या गोष्टीपासून होत आता तुमच्या अंगवळणी पडलेलं आहे, त्याच्याविषयी थोडंसं बोलला तर बरं वाटेल. आणि ऐकायचं नसतं माणसांना आणि जबरदस्ती ऐकतात. आता इथं ना झाड संमेलन भरले, पण इथं बरेच झाडांचे प्रॉब्लेम आहेत. आता बघा इथं कदंब आणि औदुंबर आणि नारळाचा यांचं जरा गोची चालली. त्यांना 3 संस्थानिक एकत्र कसं वाढायचं त्यांनी असा प्रश्न पडला, तर तो तर कसं सोडवणार आहे ते बघा. तो नारळाचे ते नारळ इकडे जायला लागले, त्याला माहिती इकडे दिशा मिळेल ना आपल्याला. तर ही जी काही गर्दी झाली ते जरा सोडवा पहिलं इथलं. आणि या व्यासपीठाचं आज ओपनिंग झालं असं मी जाहीर करतो. आणि मला अतिशय फोन आले की मी फार हे चिडतो, पण राजेंद्र दामणे आणि सुचिता दामणे यांचं बघितल्यावर वाटलं की अरे खरंच इकडे आलो ते बरं झालं, कारण मी बघितलं नव्हतं. आणि मला अतिशय फसवणारे संस्था पुरस्कार नावाचा एक प्रकार आहे, छळ करणार पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार द्यायचा काय, तो सांगलेला असतो, तो असतो 500 रुपयाचा. त्याच्यासाठी आपण 10,000 खर्च करायचे आणि असे पुरस्कार दररोज असतात. आणि हे पुरस्कार नावाचे एक चिटिंग पॉइंट असतो, फसवायचं, काहीतरी तुम्हाला मोठेपणा देतोय. काय मोठेपणा नसतो, त्याचा गैरवापर जेवढा म्हणून करता येईल त्या पाहुण्याचा, जेवढा म्हणून छळ करता येईल त्याचा, ते सगळं करणं चालू असतं आणि त्याला म्हणतात ते पुरस्कार आहे. असो, त्यातून मी जात असतो. मला खरं तर कोणाला काही सांगायचंच नाहीये. आपण जन्माला येतो काय, आपल्याला कसं वाटतंय ते जगण्यासाठी, आणि तसं जगावं तुम्ही. तुम्ही कसं जगावं हे मी का सांगावं. दामणे मॅडमना त्यांना वाटलं की बाबा आम्हाला हे करायचं आहे, त्यांना वाटलं, त्यांनी केलं. आता लोकांनी त्यांना मोठेपणा वाटतं, त्यांना असं वाटतं, त्यांना वाटतं ही आमच्या आवडीची गोष्ट आहे. प्रत्येकाला जगण्याचं जे वाटतं सुचतं तसं त्यांनी करावं आणि शक्यतो दुसऱ्याला सांगू नये, या मताचं मी आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला काय सांगू.
आणि तरी मी काय सांगायचं तर तुम्ही विचारा की बाबा ह्या बाबतीत तुम्ही काय बोला. कारण काय ज्ञान हजारो वर्षापासून अवेलेबल आहे, ज्याला पाहिजे ते सगळं अवेलेबल आहे. मग कशाला सांगायचं. आणि व्यासपीठावरनं शिकवलेलं तर ह्या कानानं ऐकतात त्या कानानं सोडतात. शेवटी जाताना कोणतरी म्हणेल एखादा डायलॉग म्हणून दाखवा. फिक्स डायलॉग तो असतो की एखादा डायलॉग म्हणून दाखवा, त्यामुळेच त्यांना इंटरेस्ट असतो. मी तेच काम करत आलोय ना आयुष्यभर. परत इथं तुम्हाला एंटरटेन करायचं आहे का? पण नाही, खरं असं आपल्याला काय बोलायचं आहे असा एक प्रश्न असतो ना. तर मी काय सांगू तुम्हाला, असं तुम्हाला काय वाटतं की मी या बाबतीत काहीतरी बोलावं आणि ही माहिती सांगा. बरं, माहिती सांगितल्यावर काय होणार? देवराई म्हणजे काय सांगितलं, काय उद्या देवराई तुम्ही उभा करणार आहे? बघा, टाइमपास करणार, ऐकून घेणार, म्हणणार वा वा चांगले, याला काय अर्थ आहे? पण सर, तुम्हाला कुठून वाटलं प्रेरणा घेतो तुम्हाला कोण? देवराई तुम्ही का चालू केली, किंवा तुम्हाला असं का वाटलं की मला ते सयाजी देवराई नाव देत होते. मी म्हटलं माझं नाव कुठे देऊ नका, म्हणून मी आयडिया शोधून काढली ती सह्याद्री देवराई. सह्याद्री इथून सारखाच असतो. आणि देशी झाडं घेऊया, देशी म्हणजे आपली झाडं, पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं, हा तो मुद्दा काढला. आणि 70 वर्ष गव्हर्नमेंट आपल्याला फसवत होतं आणि वरच कुठं ते गुलमोहर एंट्री, ते ऑस्ट्रेलियन बाबूळ, ही बाबूळ, ती बाबूळ, झाडं कागदोपत्री दाखवायचे, पैसे घ्यायचे, कागद दाखवायचे आणि सगळं आयुष्यभर चाललेलं असतं. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर स्वातंत्र्याच्या काळात आपण काय बघितलं? आपल्या घरातला भाऊ पोलीसमध्ये आहे, तर त्याची धडपड 50 वर्ष काय चाललेली असते, मला हिथं बदली कशी मिळावी, तिथं मला पैसे काय किती भरायला लागतात. आपल्या घरातच स्वातंत्र्य बघतो आपण. फॉरेस्ट आपले कुठल्या पण डिपार्टमेंटला असला माणूस तो कसा वागतो, फाईल कशी पुढे पुढे सरकत नाही, हे जगत असताना कुठे काय बोलतो का आपण? हे सगळं सहन करत चाललो आहे. अशा देशात जगताना आपण आपल्याला पटलेली गोष्ट करायची. सह्याद्री नाव दिला, बाकी काही नाही. आपण जरा थोडंसं अजून या गोष्टीबाबत प्रॅक्टिकल मुद्द्यावरती थोडंसं करू, कारण पुन्हा 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 गोष्टी, त्यापेक्षा आमच्या सरकारने नेहमी जो वाटतो तो प्रश्न की त्याचं तुम्ही झाडं ट्रान्सप्लांट करतो, ती प्रोसिजर खरंच खर्चाची म्हणजे तुम्हाला हे सगळं करताना काय त्याच्यावर झाडं जगवण्यात येणारे चॅलेंज. नाही, आपल्या देशामध्ये रस्त्याच्या बाजूची झाडं जी तोडली जातात त्याचे कायदे इतके खराब आहेत. आता कधी या जन्मात सुधारतील का नाही डाऊट आहे मला. कारण उद्या इथं बिल्डिंग बांधायची ठरलं तर हे झाड तोडलं तर 2 लाख रुपये दंड आहे. आता यानं 10 वर्ष वाढवताना किती खर्च केला असेल, कुठून झाड आणलं असेल, त्या झाडाचं जगणं, त्याची फळं, त्याला वाटतं पुढं जावं, अशी झाडं लाखो झाड तोडतात कॉन्ट्रॅक्टर आणि सांगतात काय, कामगारांना अंघोळ करायला गरम पाण्याला वगैरे उपयोगाला येतात. एवढं झाडाचं महत्व. आणि मग ती ट्रान्सप्लांट करायची झाली तर त्याच्यासाठी फार दिल्लीपर्यंत जावं धडपडून आल्यानंतर अजूनही ट्रान्सप्लांट होतच नाही. आपण निमित्त मात्र 1000-2000 झाडात ट्रान्सप्लांट करून दाखवली गव्हर्नमेंटला, व या पद्धतीने ट्रान्सप्लांट होऊ शकतात. त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने दाखवतात, पण कागदोपत्री खेळ जास्त चालतो आणि त्यामुळे रस्ते उजाड झालेत आणि राष्ट्रीय वृक्ष आपला फार तोडला गेलाय. आणि यार आपल्या राष्ट्रीय वृक्षाबद्दल आपल्यालाच आदर नाही, शासनाचा आदर नाही, तर काय करायचं, अशी परिस्थिती आहे. हे म्हणजे सामान्य लेवलवरती, कारण असं होतं की त्यांना दिसत नाही ही एक गोष्ट, म्हणजे त्यांचं होतं काय माहित नाही. म्हणजे त्याची एक कधी कधी वाटतं ही फॅशन झाली आहे का. एक पावसाळा येतो आणि हजारो लोक, हजारो संस्था झाडं लावा, झाडं जगवा उपक्रम राबवतात, तर ते जगतात किती. तुमचं याबद्दल काय मत आहे की खरंच हे किती गांभीर्यानं राबवलं जातं? मला ना दुसऱ्यांच्या बद्दल बोलायचं नाही, एवढ्यासाठी बोलायचं नाही की ह्या खोटेपणावरती आपण खरेपणा मी असं दाखवून दाखवून आयुष्य चालले. आणि व्याख्यान करणारे तर कधीच काय करत नाही, तर दुसरा शहाणपणा शिकवणारे तर कधीच काय करत. म्हणून मी कार्यक्रमाला जाताना म्हणतो आधी 5000 झाडं लावता येते, इथं 1000 मी कॉम्प्रोमाइज केले, कारण लय मला आग्रह केला. कारण मला काही शिकवायचं नाही आणि सांगायचं नाही. 1000 झाडं घ्या, लावा, कुठे लावताय, कसे लावताय, त्याचा फॉलोअप घेतो मी, सगळं बघतो, ते करतो. कारण आपण आपल्या पद्धतीने जगलं पाहिजे. कारण हे शिकवणं काही खरं नाही. खरं नाही म्हणजे नाहीच. फोटो काढणं, जाणं, म्हणून त्या कार्यक्रमाला कशासाठी जायचं. म्हणजे ग्रेस म्हणतात एका ठिकाणी की व्यासपीठ म्हणजे कत्तलखाने आहेत. ते मला ते सतत जाणवत असतात. कत्तलखान्यात जितक्यात निर्घृणपणे खोटं बोललं जातं, मारलं जातं, जीव घेतला जातो, ते सगळं व्यासपीठावर घडतं. आणि इथं बोलणारे जास्त खोटे असतात.
त्यामुळे आपण करणाऱ्यावरती भर देऊया, करत कसं राहता येईल त्याच्यावरती भर देऊया. म्हणून चला आज आपल्या भेटीतनं जाताना एखाद झाडं लागतायत ना, मग ती कुठून गेली, खड्डे बघून आलो, ते मला बघायचं होतं. खड्डे होत आहेत का, ती झाडं तिकडे करत आलीत का, म्हणजे आपली ट्रिप फुकट गेली नाही. ज्ञान किती दिलं, ज्ञान किती घेतलं याच्यावरती ज्ञान आहेच रे सगळ्यांना. ही काही अडाणी माणसं आहेत का सगळी. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला शिकवता तेव्हा त्याला अंडर एस्टिमेट करता की त्याला काही कळत नाही. ही गोष्ट किती भयानक आहे ना. का दुसऱ्याला म्हणजे मला असं म्हणायचं की आपण सगळे सारखे आहोत. तुम्हाला कोणाला वाटत असेल की याचं मी काय विचारू, तर तुम्ही प्रश्न विचारा की बाबा ह्या बाबतीत माझा जरा गोंधळ आहे आणि मला वाटलं की माझ्याकडे जर त्याचं उत्तर असेल, किंवा मला असं वाटलं की तुझ्याकडून एखाद्याकडे कळेल की अरे याच्यावर ज्ञान आहे, त्याच्यावरून मला शिकता आलं, ते बरोबर आहे. ते समजू शकतो आपण की देवाण विचारांची घेऊन केली तर. पण यायचं आणि लेक्चर द्यायचं याच्यावर काय मला पटत नाही. मला वाटतं असं 2 तास बोललं तरी त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा तेच कृतिशील जे काही, आणि ज्याला म्हणू की प्रत्यक्ष कामावर किंवा प्रत्यक्ष भेटण्यावर भर आहे. तर यातूनही कुणाला, मला असं वाटतं आपण अशा गप्पांच्या स्वरूपात थोडंसं केलं तर अजून ते सोयीस्कर होत आहे. त्यांनाही मजा यावी. म्हणजे प्रश्न अशा पद्धतीचे असावेत. एका तिसरा माईक असेल तर द्या, आपण काही प्रश्न म्हणजे डायलॉग नका मारायला समोर. तेलुगू पिक्चर हे मात्र मी पहिल्यांदाच हे मग करतोय. काय होईल. नाही, मी त्याची खूप चार्ज लावतो. मग एका डायलॉग साठी एक डायलॉग माझा इतके जगभर फेमस आहे, 20-20 वर्षाचे, तर ती गोष्ट वेगळी आहे ना. तो टाइमपास नको इथे, असं मला म्हणायचं. जर आपण गांभीर्याने करतो. डायलॉग नसला तरी मी हे सांगेन, तुम्हाला झाडाचं काही कविता म्हणता आल्या, तुम्हाला झाडाबद्दल काय बोलता आलं, झाडाचं तुम्हाला काय व्यक्त व्हायचं तर तुम्ही करा. मला प्रेक्षक जास्त म्हणजे डायलॉग जरी नाही म्हटलं तर मी आता गंमत म्हणून म्हणेन, कधी हसायचं झालं तर मनीही मन मी हसके बता. कुणाला जर प्रश्न विचारायचे असेल ते प्रश्न शक्यतो प्रासंगिक असावेत. आणि मला वाटतं की सिनेमाच्या पेक्षा आपण आता जो कार्यक्रम चालू आहे त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारावे. प्रश्न थोडासा मिक्स आहे, पण त्याच्यामध्ये उत्तर जे आहे ते अपेक्षित सिनेमाशी अजिबातच नाही. फक्त एकच विचारायचं आहे की अभिनेता सयाजी की वृक्षप्रेमी सयाजी, यामधला कुठला सयाजी शिंदे यांना आवडतो? मला काय कसं आहे, स्वतःवर प्रेम करणं हा स्थायी भाव आहे माणसाचा, आणि मी करणं हाही स्थायी भाव आहे. आणि माझा बाब्यान, माझा पोरगान, माझा हे आपलं जन्मताच ते आपल्यात आहे. कारण माझ्यात असं काही वेगळं नाही. माझं कौतुक झालं की मला लय भारी वाटतं, मला नाव ठेवलं की मला वाईट वाटतं. हा प्रत्येकाचा भाग आहे. त्यामुळे त्यात काय एवढं जाण्यात काही अर्थ नाही. मी काय उगाचच काय. पण मला जेव्हा सिनेमा आवडत होता तेव्हा मी acting माझं करत ही होतो. त्यांची फ्रेम चालू आहे. माझं झाडं. मला जसं वाटतं तसं मी जगतो. हो. आणि ज्या क्षणाला मला वाटलं की मला नाही सिनेमाकडे जास्त लक्ष द्यायचं, मी नाही दिलं. जेव्हा मला वाटलं द्यायचं, जेव्हा मला वाटलं नोकरीचा राजीनामा द्यायचा, मी अशा 5-7 नोकऱ्यांचा राजीनामा दिलाय. आणि मला सांगितलं होतं कुणी की अरे ते बँकेतली नोकरी सोडतोय, तुला परत काय मिळेल का. अरे मला सोड रे, याच्या पुढचं काहीतरी अजून असं लिहून ठेवलेलं, तेच मी कदाचित वाचणार नसेल. त्यामुळे असं काही नाही, आपण करत जातो बस. नमस्कार सर, माझं नाव सोमा कुऱ्हाडे, मी नाशिकवरून आलेलो आहे. सर, आपण तपोवनात आला, नाशिकमध्ये आला, तर एक नवीन ऊर्जा नाशिकला देऊन गेलात आणि तिथून खऱ्या अर्थाने तपोवनाचा जो लढा होता तो सुरू झाला. तर आपल्याला विनंती आहे सर, आणि एक रिक्वेस्ट पण आहे, कदाचित जसं जसं कुंभमेळा जवळ येतोय तसं तसं त्यांचं जे तपोवनाच्या मागे जे लागलेले ते पुन्हा होऊ शकतं. तर आम्ही सयाजी शिंदेला पुन्हा नाशिकच्या तपोवनासाठी बघू का नाशिक? नाही, म्हणजे ऍक्च्युली ना गोष्टी कशा काडीसारख्या पेटल्या जातात, तर त्याला निमित्त लागतं. मी कोण थोर आणि मी कोण असं म्हणून नाही. पण काय झालं, सखाराम बांडेचा प्रयोग होता आणि मला त्याच्या आधी सारखं नाशिकला बोलवत होतं, पण मी खूप कामात होतो. आणि सखाराम बांडेचा प्रयोग होता, तर मला सांगितलं की सकाळी तुम्ही भेट देऊ शकाल का. तर म्हटलं देऊ शकतो, कारण झाड आपला आवडीचा विषय आहे. आणि जे काही नाशिकमध्ये खूप चांगले लोक आहेत, चांगल्या संस्था आहेत, झाडावर खूप प्रेम करणारे, चिकाटीनं फॉलोअप घेणारी सगळी गँग आहे. तर त्यामुळे त्यांच्याशी माझा संपर्क गेले 10 वर्ष चांगला आहेच. तुम्ही याल का म्हटले, तर म्हटलं मी सकाळी येईल. मला सकाळी 6:30 पोलिसांचा फोन, तुम्ही काय आंदोलन करायला निघालाय काय. म्हटलं अरे अशी काही बातमी आहे का, म्हणजे मी नुसतं येणार आहे याच काहीतरी आंदोलन, असं पोलिसांच्या पर्यंत कुठून गेलं तर मला काही माहिती नव्हतं. मी म्हटलं नाही बाबा, मी तर सहज भेटायला म्हणून चाललोय. तर बघतोय तर एवढी तयारी होती.
आणि शेवटी ना खरेपणाची एक ताकद असते आणि भीती नसते. मग आपल्याला काय देणं घेणं नसतं. मला काहीतरी बक्षीस पाहिजे, मला काहीतरी पैसे पाहिजेत, मला काही कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, असलं तर काय नव्हतं. जे सगळं होतं ते बोललो मी, की झाड हे आमचे आईबाप आहेत आणि आमच्या आईबापाला जर तुम्ही मारायला आला तर आम्ही असं सोडू का तुम्हाला? आम्ही पण जिवंतच आहोत ना, असं बोलून गेलो. पण नंतर ती खरी गोष्ट आहे ना ती. तर ते खरेपणातनं सत्यपणातनं आलं आणि त्या लोकांना खूप आवडलं. हो. आणि मग कोण गिरीश महाजन, कोण मंत्री, कोण पंतप्रधान, कोण ह्यातलं कोणी सावली देतं का? ह्यातलं कोणी ऑक्सिजन देतं का? मग हे कोण मोठे लागून गेले? आपण म्हणतो ना म्हणून झाड मोठं आहे, कारण ते ऑक्सिजन देतं, कारण ते सावली देतं. आता ह्या गोष्टी खऱ्या दिसतात आपण, म्हणून आपण बोलतो. आणि त्या निमित्तानं ते पेटलं, लोकांना खूप आवडलं. गावोगावी खेड्यापाड्यात त्यांना वाटलं की तुम्ही मंत्र्यांना नडला. हा. नडला म्हणजे तो कोण मोठा लागून गेला? आपण निवडून दिलाय ना त्याला. आपण सारखी भीती बाळगतो. आपण अजून इंग्रजांच्या राज्यात असल्यासारखंच वागतो. आपल्याला खरेपणानं भिडता आला पाहिजे, बोलता आलं पाहिजे, एवढंच. आता जे 2 नंबरने पैसे घेतात, ज्यांना पुढे काहीतरी हवं होतं, मग ते भूमिका बदलतात. पाठीचा काना त्यांचा ताट नसतो. तर तसंच होतं. ती पण आपलीच माणसं असतात परत. आता काय करायचं? ही जी सगळे आपल्याला चिटिंग करणारी ती पण आपलेच भाई बंद आहेत ना कोणतरी. तर आपण जरा चांगल्या माणसांची बाजू जास्त वाढवली तर आपण सक्षम होऊ ना. आता बघतोय ना, नवीन जो लढा सुरू झालाय धर्मेंद्र प्रधानचा, दिला आज राजीनामा. राजीनामा दिला ना. हो. आता मोदी हटाव नको म्हणून त्यांनी पटकन राजीनामा घेतला. नाहीतर मोदी हटाव बोलले असते पुढे. मग काय झालं असता असं. त्यामुळे ही ताकद जितकी राहिली पाहिजे. ही मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, कहीं भी हो आग लेकिन आग जलने. क्या बात है, क्या बात है. मी कवी मुनगवडे सर बोलतो, राहुरी, अहिल्यानगर. अलंकार धरणीचा हे काव्य सादर करतो. अलंकार हा शोभून दिसतो, कशी नटली धरणी, फांद्यातून पहा दिसे. परोपकार हा गुण अंगी, फांद्या फांद्यातून पहा दिसे. स्पर्धा पायी शूद्र मानव त्यास तोडीत असे. फळा फुलांनी बहरे तेव्हा पोर मारिती दगड गोटे. फळा फुलांनी बहरे तेव्हा पोर मारिती दगड गोटे. आणि सहनशीलताई पहा किती पुन्हा त्याच जागी भेटे. लाकडी अवजार इमारती कुणी जळणासाठी तोडी. लाकडी अवजार इमारती कुणी जळणासाठी तोडी. आणि किती घाला घाव तयावर जशी अपराध्यास बेडी. ऊन पावसा सरळ उभे दी आईची माया. ऊन पावसा सरळ उभे दी आईची माया. कोणी उगारी हात तयावर दी त्याला ही छाया. आदर्श हा लावू झाड त्याची देवा समपूजा. आदर्श हा लावू झाड त्याची देवा संपूजा. तरच मानवा सुख समाधान देईल निसर्ग राजा. तरच मानवा सुख समाधान देईल निसर्ग राजा. धन्यवाद सर. काम होईल, अप्रतिम काम होईल. आणि म्हणजे मला आता पण मुख्यमंत्र्यांनी एक लेटर दिलंय की महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटने सहकार्य करावं. पण मुंडे आले तर खूप फरक पडेल. कारण प्रत्यक्षात काय होतंय, सिस्टीम इतकी खराब आहे आणि अलिखित आहे आणि ती दिसत नाही आणि ती स्पष्ट दिसते. अशी गोची येते. समोरासमोर दिसत असतात, समोरासमोर कळत असतात हे चाललंय, पण याचं आपण काय करू शकत नसतो ना, अशी परिस्थिती होती. पण अशी आहेत माणसं. तर तुकाराम मुंडे जर तिकडे आले तर खूप फरक पडेल. म्हणजे कसं माहिती ना, नर्सरी सुधारल्या पाहिजेत पहिल्या गव्हर्नमेंटच्या. आणि जी जंगलं आहेत पश्चिम महाराष्ट्राचा, आपला जे सह्याद्रीचा जो पट्टा आहे सगळा, त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे 10, 15, 20 प्रकारचीच रोपं असतात. आणि त्याला एवढा खर्च पैसे दिलेले असतात. आणि गेल्या 50 वर्षाचे 50 मंत्री काढले, 50 अधिक सचिव काढले, 50 हे काढलं आणि त्यांच्या फक्त प्रॉपर्टी चेक करायचं ठरवलं महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या, तर आपल्याला कळेल आपला देश कसा आहे. पण ही आपलीच माणसं आहेत. यांना काय करायचं काय यांचं? म्हणजे आपण आतून सुधारलं पाहिजे ना. आपल्यापासून आपण सुरुवात करूया. त्यामुळे दुसऱ्याला सुधारण्यात वेळ वाया न घालवता आपल्याला सुधारणा, आपल्यासारखी सुधारलेली माणसं वाढावी अशी इच्छा बाळगूया. म्हणजे आपण आपल्या देशावर प्रेम करतो असं होतं. मीडियाचा कणा खूप मोडला आहे आणि त्यांना पर्याय ठेवला नाही की तुम्ही असं बोला, नाही तर तुमचं जगणं मुश्किल होईल.
अशा परिस्थितीत बरेच जण अडकलेले आहेत आणि ते डोळ्यासमोर दिसतं आपल्याला की बोलायचं पण एवढंच बोलायचं आणि त्याच्यासाठी ब्लड प्रेशर वाढतं स्वतःचं आपण जर सतत तेच तेच करत राहिलो. त्यामुळे काही माणसं शांतपणे व्यवस्थितपणे काम करतायत, अशी मीडियात आहेत माणसं, पण आपल्या डोळ्यासमोर खरं बोलायचे दिवस आता राहिलेले नाहीत. अशी परिस्थिती मीडियानं स्वतः करून घेतली आहे. नाहीतर एका पेपरच्या पानाने महाराष्ट्र बदलू शकतो खऱ्याला फॉलो केला तर. काळ बदललाय आणि काहीतरी ड्रास्टिक चेंज व्हायला पाहिजे, तो होईल. जरा इकडे सर त्यांनी प्रश्न तर कसं आहे, प्रत्येक गोष्टीचा अंत आहेच. कारण मला एका बँकेत मॅनेजरने मला 24 मेमो दिले होते, तर 30 दिवसाला 6 सुट्ट्या होत्या म्हणून मेमो नाही दिला आणि तो सांगायचा मला नमस्कार करा आल्यावर. तर मी म्हटलं का, तू बँकेत काम करतो, मी बँकेत काम करतो, मग मी तुला नमस्कार का करू. तर त्याचा इगो होता, त्याच्या इगोसाठी चालला होता. तर मी नाही मला बोलवलं आणि त्यांनी विचारलं की जनरल मॅनेजरने बोलवलं आणि सांगितलं त्यांची माफी माग. तर मी म्हटलं ते लायकीचे नाहीत माफी मागण्याच्या, पण त्यांचा इगो होता ना. तर मी म्हटलं राजीनामा देईन, तर मी राजीनामा दिला, मग परत घेतला वगैरे. तर सांगण्याचा उद्देश असतो की आपलं स्वत्वच हरवून बसले ते सगळं, की द्या राजीनामा रे, नका अशा पत्रकाराने असं नसं नका, नाही जगलं पाहिजे, स्वतःची भूमिका ठेवली पाहिजे. चॅनल खोटं बोलतात. म्हणजे आपण बघत होतो ना, काय ते आता नाव घ्यायला नको, परत ते अजून नवीन लफडं सुरू होतं त्याच्यामध्ये. पण ते कसे भुंकल्यासारखे करतात ना चॅनलवाले, खोटं इतक्या पद्धतीने भुंकतात आणि परत तुमचं ट्रोल करतात लोक. काही चॅनल्स असे विकल्यासारखे इतकं घाणेरडं चुकीचं फैलवत असतात. ही माणसंच आहेत ना. म्हणजे माझ्यावरती पण मध्ये लय भुंकडा आले होते असे बाहेर. मी म्हटलं मला त्यात इंटरेस्टच नाहीये की तुम्ही कशी भूमिका, आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय काम करायचं, आपण कशा पद्धतीने जायचंय. तर ते तिकडे लक्ष न दिलेलं बरं. आणि त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी, चांगली काम करणारी जी माणसं आहेत त्यांच्या बरोबर काम केलेलं बरं. आणि चांगली माणसं जगात आहे त्याच्यावर विश्वास ठेवून वागलेलं बरं. आणि आई वडिलांचं मुलांच्यातलं हे म्हणताल तर आता माझ्या आईनं जेवढं मला निसर्गाचं जगण्याचं दिलं तेवढं मी माझ्या मुलाला नाही देऊ शकत, कारण तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. आपल्याला लक्षात आलं की आम्हाला इंग्लिश येत नव्हतं म्हणून न्यूनगंडात आमचं आयुष्य गेलं 25-50 वर्षापर्यंत. नंतर मी साऊथला गेल्यानंतर मला माझ्या मराठीचं कौतुक वाटायला लागलं आणि मग मी जगभर मराठीत बोलायला सुरुवात केली. तुम्ही कुठल्या पण भाषेत बोला, मी पहिला मराठीत बोलणार, आता माझ्या आईची गोष्ट आहे. पण तेव्हा नाटकात इंग्लिश वाक्य एक माणूस बोलला तरी टाळ्यांचा कडकड यायचं, तर त्याला इंग्लिश बोलता येईल. आणि त्याच्यामुळे आपला न्यूनगंड जायला लागला. त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला इंग्लिश शाळेत घातलं. आता मला नाही जमलं आयुष्य केली आणि मग नंतर लक्षात आलं की फार मोठी चूक केली. तरी तुला होत पण तुमचं बी होत असतं, सत्व असतं. तर म्हणजे आईकडून वडिलांकडून तेव्हा मी त्या काळात तिथे जन्माला होतो ना, म्हणून त्या माझ्याकडे सगळं आलं. कारण मला 7वी-8वी नंतर मी लाईट बघितली, लाईट बटन लावलं की लाईट लागते, मला 8वीला कळलं. आणि मग म्हणजे आपला काळ हा फोन पासून शेजारून पासून आपण अगदी ह्या व्हिडिओ बोलण्यापर्यंत आलो, तर तो काळ वेगळा. आता मुलांना आता कसं द्यायचं सांगतात नाही, पण शिकून नाही देता येत, मुलं शिकतात. त्यामुळे आपण त्या मुलांना शिकवायचं नाही. मी जर माझ्या मुलाला म्हणतो तुला काय करायचं तू कर, फक्त माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की डॉक्टरची वकिलाची पायरी चढू नको, मीठ भाकरी खाऊन कुठं बी राहा, सुखी राहा. मला असं वाटतं की जगासाठी एवढं तत्वज्ञान करा. भांडण करू नका, तब्येत चांगली ठेवा आणि सुखी राहा, म्हणजे माणूस म्हणून चांगलं बना. तर मी तेवढंच म्हणतो की बाबा तू चांगला माणूस झालास ना की मोठा झालास. तू नट झाला, डॉक्टर झाला आणि पेशंटला खूप फसवायला सुरुवात केली, लई चिटिंग करून गाड्याच्या गाड्या, बंगल्याचे बंगले घ्यायला लागले, मोठी हॉस्पिटल करायला लागलं, अजून मोठं झालं, म्हणजे तू मोठं झालं असतं तर नाही. तर दलालांची दुनिया आहे आणि आत्ताच्या काळात दलाली हा मुख्य व्यवसाय आहे. म्हणजे इकडचा माल घ्यायचा आणि इकडे जास्त करून विकायचा आणि मधल्यामध्ये पैसा करायचा, त्याला म्हणायचं दलाल. आणि ती फार युद्ध पातळीवरती चालू आहे. म्हणजे आत्ताचा काळ तर गव्हर्नमेंटचा बघतोय की तुम्हाला सगळ्या गोष्टीला फाईट पुढे जायला पैसे,
पैसे आणि पैसे, खरं काहीच करता येत नाही तुम्हाला. आता हे कसं बदलेल, सामान्य माणसाला कसं जगता येईल? सर मी वसुंधरा फाउंडेशनची फॅमिली मेंबर आहे आणि माझा हा प्रश्न आहे की आता जसं तुम्ही वास्तववादी प्रॅक्टिकली समजून सांगितलं की म्हणजे झाडं हेच देव आहेत किंवा झाडांमधून जे काही आपल्याला ऑक्सिजन मिळतं, एक वास्तववादी विचार मांडले सर तुम्ही. मी पण एका फार्मरचीच मुलगी आहे, डॉक्टर कम फार्मर होते माझे वडील, त्यामुळे झाडांची नाळ म्हणजे माझी पण जोडली गेली आहे. मला पण खूप आवडतं झाडं वगैरे. तुमचे विचार खूप म्हणजे तथ्य आहे त्या विचारांमध्ये. पण हे यंग जनरेशन जे आहे त्यांना पण तुम्ही जागृत जे म्हणताय तुम्ही शाळांमधून, तोच माझा मेन प्रश्न होता की त्याच्यामधून मुलांमध्ये जागृती यंग जनरेशनमधून कशी म्हणजे जागृती होईल. आणि आत्ताचा मुख्य प्रश्न आहे की बियाणे आत्ताचे मी मराठवाड्यातली आहे सर प्रॉपर, आणि तिथं जे बियाण्यांचा वगैरे प्रॉब्लेम झाला मधल्या काळामध्ये की सोयाबीन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर अख्खेच्या अख्खे बियाणे म्हणजे हे निघाले, बस निघाले. तर हा प्रश्न शेतकऱ्यांचा किंवा लोकांचा तुम्ही याच्यामध्ये काय सोल्युशन देऊ शकता सर? अवघडच आहे. म्हणजे आमच्या गावातली 50% माणसांना जमीन मिळालीच नाही. आमची धरणात जमीन गेली आणि मला 40 वर्षांनी 1 एकर मिळाली. म्हणजे मी जर तो नट व्हायचा भाग ठरवला नसता तर आज माझी पण भिकारीचीच अवस्था झाली असते ना. लक्षातच येत नाही आपल्याला सिस्टीम कधी भिकारी करून टाकते. तर म्हणून आपण सगळ्यांनी सजग असलं पाहिजे, जागा असलं पाहिजे, आपलं मत मांडता आलं पाहिजे. कारण काडी कुठं पेटेल आणि खोटेपणा कधी कोसळेल याचा नेम नाही. कारण खोटेपणा टिकत नाही. याच्यावरती आपण विश्वास ठेवून आपण वागूया. म्हटलं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, एवढी चांगली संत परंपरा आपल्याकडे असताना गावोगावी सप्ताह आणि आधी वर्ष श्राद्धाला सुद्धा बाबा लोक येतात म्हणजे पण ते कधी हा अभंग घेत नाहीत. हे जर इतक्या जनसंपर्कात आहे तर मला असं वाटतं की काही आता हे का अभंग घेत नाहीत याचं एक चिंतन व्हायला पाहिजे. कारण सगळ्या ग्रामीण भागामध्ये ते कीर्तन करत असतात, पण तुकाराम महाराजाचा हा अभंग कधीही घेताना दिसत नाही. की ज्या गावामध्ये झाडं लावायची गरज आहे, ज्या गावोगावी जागा आहेत, शेतकरी आहेत, त्यांना गरज आहे सगळ्या गोष्टीची, त्यांच्याकडून ते पाकिटं घेतात, पण हा अभंग कधी सांगताना दिसत नाही. तर आपल्याला काय करता येईल? प्रत्येक गोष्टीत प्लस मायनस असतोच. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2 रस्ते दिसतातच. त्यातले जे रस्ते बरोबर कुठला ठरतो कधी नाही, समोरच आहे सयाजी शिंदे सर बोलताय. आणि तुम्हाला निवडीवरती तुमचं करिअर घडत असतं. त्यामुळे असं नव्हतं की ह्या काळातच तसं आलंय. आपल्याला ह्या गोष्टीचं ही साधनं नव्हती, पण त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते. आता प्रश्न वेगळे आहेत. हे सतत बदलत राहणार आहे आणि बदलता बदलता जो तो डिसिजन कसे घेतो त्याच्यावरती त्याचं पुढे अवलंबून राहणार आहे. असं नाही की हा रस्ता सत्ताचा गेला की सगळे तिकडे पळाले म्हणून, तिकडे वेगळे प्रॉब्लेम तयार होतात. हे ह्या पिढीला सहन करावं, कोणाला पण, म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून हे चालूच राहणार आहे ना. नाही, आता तुमची जी चळवळ चालू आहे आतापर्यंतचा जोपर्यंत करू, त्यात तुमचा अनुभव काय की तरुण पिढी आहे की नाही आहे त्यामध्ये पुढे? नाही, मला शाळेपासून सुरू करायचं. खरं तर शाळेमध्ये प्रत्येक सर्टिफिकेट, जन्म सर्टिफिकेट आल्याशिवाय तुम्हाला देत नाही ना ऍडमिशन. तसं तुम्हाला बी घेऊन आल्याशिवाय ऍडमिशन नाही द्यायचं, असं मी त्यांना सांगतोय. दुसरी गोष्ट, दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याने एक रोप बनवायचंच. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे विद्यार्थी आहेत तेवढी दरवर्षी एक रोप, असे किती विद्यार्थी असतील, काहीतरी असतील ना कोटीमध्ये, तेवढे कोटी रोपं तयार होतील की नाही, तेवढे कोटी बिया आणायला लावल्या. पण हा काय मोठा टास्क आहे का? एक एवढंच बाटली मोठी, त्याच्यामध्ये बी टाकायचं, माती टाकायचं आणि एवढा दरवर्षी एकाने एक रोप बनवायचं. मग शिक्षक खरे जर असतील तर शिक्षकांना पहिली माहिती लागेल ना. 50 प्रकारच्या बिया आणायच्या, मग 50 विद्यार्थ्यांना 50 प्रकारच्या बिया दिले तर काय होईल? अशा सगळ्या शाळा, मग हिंगोलीला असतील त्या बिया वेगळ्या असतील, मग कोकणातल्या बिया असतील त्या वेगळ्या असतील, मग इकडे नागपूरच्या असतील त्या वेगळ्या असतील, मग तिकडच्या बिया एकत्र यायला लागतील आणि आईबाप मुलासाठी एवढं करतील ना, एवढे हे करतील आणि मग तेव्हा जी रोपं तयार होतील. अशा पद्धतीने मला खरं तर जायचंय. मला किती शक्य होते ते बघू. पण आता बऱ्यापैकी गावच्या गावं आणि लोक तयार होत आहेत की त्या देवराया म्हणा किंवा गावात 1000-500 अशी झाडं लावायला लागलेली आहेत. आणि अशी टिकवणारी झाडं मी बघतोय. मला सुरुवात केली त्यावेळेचा आणि आता मध्ये फरक पडला की मला बराच रिस्पॉन्स येतोय.
कारण नुसत्या बोलण्यामुळे हजार हजार 5,000 झाडं लागतात. जसं मी राजकारणात गेलो, अजित दादांना सांगितलं की कशासाठी मला बोलवत आहे, तुम्ही या. तर मी म्हटलं मग जेवढे निवडून येतील तेवढे देवऱ्या करणार का? तर ते म्हणले करतो. तर मग मी तेवढ्यासाठी गेलो आणि मग त्या पद्धतीचे देवऱ्या आता दादा गेले अचानक. तर तेवढ्या देवऱ्यातल्या 40 मधले 20 तरी आता तयार झालेत, ज्यामुळे 20 दुनी 40,000 झाडं तरी यावर्षी लागतील इथपर्यंत मी पोहोचतोय. तर अशा टर्म्स कंडिशन घालून म्हणजे आपल्या चेहऱ्याचा काय वापर आहे, काय फायदा आहे, मी काय म्हणतोय, मला कसं जगायचंय, त्याच्या पद्धतीने होत आहे. तर बरेच लोकांचा सपोर्ट चांगला मिळतोय. आणि खरं तर तुमच्या वया इतकी जर झाडं तुम्ही लावली नाहीत तर तुम्हाला जगण्याचा खरा अधिकार नाही. क्या बात. कारण किती वर्ष, 40 वर्षाचा माणूस गुणिले 365 गुणिले वगैरे गेले, इतक्या रात्री झोपलाय, इतक्या रात्री तुम्हाला ऑक्सिजन मिळाला आहे, इतक्या रात्री त्या झाडांना तुम्हाला जगवलंय, इतक्या रात्री तुम्हाला त्या अन्नपाण्यानं जगवलंय, आणि बाकीचं तर तुम्ही मनाचा खेळ फालतूच खेळताय. तुम्ही झाडाबद्दल काही करतच नाही. खरं तर त्यांनी आपल्याला जगवलंय, त्यांनी आपल्याला वाढवलंय, त्यांनी आपल्याला आनंद दिलाय. की साधं आता गवत सुरू झालं डोंगरावरती, आणि ती नुसती एवढी एवढी हिरवळ सुरू झाली, किती आनंद देते, त्याचं कॉन्ट्रीब्युशन केवढं आहे आपल्या लाईफमध्ये. तर त्याला आग लावणारे लोक आहेत. तर अशी मनुष्य जात आहे. तर आपल्याला एवढ्याशा गवतामुळं, तर गवताचे किती आभार मानले पाहिजेत. की आपल्याला प्रवास करताना काय मजा वाटते श्रावणात फिरताना. आता महाराष्ट्रावर फिरताना रस्त्यानं काय आनंद वाटतो, ते हिरवगार गवताची केवढा आनंद वाटतो. त्याला कधी ऋणी आहोत आपण त्याचं? कधी वाटतं आपल्याला की अशी गवतं आपण लावली पाहिजेत, ती वेली अशा लावल्या पाहिजेत, अशी फळझाडं आपण लावली पाहिजेत, कुठे पण लावूया. आणि झाड म्हणतं का? ह्यांना विचारलं की झाड माझं कदम म्हणेल का हे माझे मालक आहेत? ते मानतच नाही मालक. ते कोण असेल, आजारी येऊ, पांगळा येऊ, घोडा येऊ, कुत्रा मांजर येऊ, सगळ्याला ऑक्सिजन देतं आणि कार्बन डायऑक्साईड घेते आणि फळं देते आणि पिढ्या फळं देते आणि आपण खाते. इतकं निस्वार्थी झाड असतं. म्हणून म्हटलं की आईनंतर दुसरं निस्वार्थी कोण आहे तर झाड आहे, आणि ते मरेपर्यंत आपल्याकडे. तुम्ही ऑक्सिजन घ्यायचं बंद करताना तर ते द्यायचं तयार आहे. त्यामुळं म्हणतो की झाडापेक्षा मोठा सेलिब्रिटी जगात नाही. कोणी स्वतःला सेलिब्रिटी म्हणू नये, तो फक्त झाडानं म्हणायचा अधिकार आहे. हा, वा वा. हॅलो, हां नमस्कार सर. मी नंदकिशोर आढाव, अहिल्यानगर. तर माझं मूळ गाव संगमनेर. तर माझ्या गावाकडं प्रत्येक गावाला नाव होतं, म्हणजे वडगाव पान, चिंचपूर आणि भोकर म्हणजे भोकरधन अशी नाव होती, म्हणजे झाडांवर नाव होती. पिंपळगाव. आणि आता मी इथं नगरमध्ये सुद्धा पाचलिम गल्ली होती आणि नंतर गुलमोहर मार्ग. पण मला सांगायचं असं की जेव्हा ते समृद्धी मार्ग आणि हे शक्तीपीठ चालले आणि शहरामध्ये पण चाललंय काँक्रीटकरण करणं. पूर्वी डांबरी रोड असताना झाडं जगायची. आता सिमेंटच्या रोडमुळं म्हणजे ते झाडं वाढतील का त्यांच्या हिटमुळे, याच्यामुळे मला ते विचारलं की बाजूला आता आमचे मित्र बसले कैलास दिघे, ते आता इथं उपकरण करता येते. पण या सिमेंटच्या रोडचा फायदा आहे का झाडांना, बाजू झाडांना, का तोटा आहे? हा माझा. आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलो अजित दादा, तेव्हा ते म्हणलं, मी त्यांना म्हटलं की तुम्ही सावली देता का? मी सावली देतो का? बच्चन सावली देतो का? अंबानी सावली देतो का? पंतप्रधान सावली देतो? झाडं सावली देतात, त्याला सेलिब्रिटीचा दर्जा दिला पाहिजे. आणि त्यांनी लगेच म्हणजे अधिकार नाही, हे लिहून घ्या काय बोलतात ते, हे महत्वाचं आहे. आणि मग मी म्हटलं की भारतातली 100 झाडं जी सुदृढ आणि सगळ्यात मोठी आहेत त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा द्या. त्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक 100 मोठी झाडं काढा, त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा द्या. प्रत्येक जिल्ह्यातली 100 झाडं काढा, त्यांना सेलिब्रिटीचा दर्जा द्या. आणि विद्यार्थ्यांना ह्या सगळ्यांच्या पिकनिका काढायला हवा की भारतातलं हे वडाचं झाड का मोठं. चांगली माणसं आहेत. तर महाराष्ट्रातली मी ना चेहरा आहे, दौंडीवाला आहे. महाराष्ट्रातले इंगळकर सर असतील, SR यादव सर असतील, पाचोळकर सर असतील, सुहास वांगणकर, ह्या सगळ्यांबरोबर त्यांचं ज्ञान, त्यांचं ऐकायचं आणि नट म्हणून ठोकून बोलायचं, पण खरं बोलायचं. त्यामुळं नेमकं ते त्यांच्याकडे समजून घेतो आणि ते बोलतात. त्यामुळे तेवढाच मी सिस्टीमचा भाग आहे. बरं, सिस्टीम मध्ये असल्यानंतर आपल्या पाठीमागं म्हणजे समजा अजितदादा असतील किंवा आता मी तर इस्टॅब्लिश झालेला मीच आहे ना, त्यामुळे मला सिस्टीम तसं त्रास देत नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट मला सहकार्य करतात, त्यांच्या काही या, आणि मी ना हा भ्रष्टाचारी आहे, त्याचा भ्रष्टाचार काढण्यात मला अजिबात आनंद नाहीये. तू खाऊन खाऊन मर,
खाऊन मरणारीच माणसं जगात जास्त आहेत. उपाशी मारती, उपास केला तर माणूस जास्त दिवस जगतो. लय खाल्ला तर तो लवकर मरतो. त्यामुळे खाणाऱ्या माणसाची चिंताच करायची नाही, मरू दे त्यांना त्याच्या माया. सिंपल तत्वज्ञान सांगितलं. आता खाणाऱ्या माणसांनी ठरवा. आणि परत त्यांच्या तो चेहऱ्यावर, झोपेवर एवढी भीती, त्यांच्या पिढींवर एवढी भीती. एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मला भेटला. मला वाटलं सायकलवर पण मला यायला पैसे नव्हते. मी कशा तरी 10वीला पहिला आलो आणि इकडे पहिला आलो. तसं झालं मी एक्झिक्युटिव्ह. आता मी 100 एकर जागा घेतली, 2 हॉटेल काढली आणि मध्ये हे काढलाय. तर एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एवढी 100 एकर जागा कशी काय घेऊ शकतो? पण मी बघितली त्याची पोरं इतकी बाचकट होणार, ती एवढी चांगली निपजणार नाही. तुम्ही स्वतः बिघडलं ना, म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्यात हे गुण काय आहे. कारण 1969ला भूकंप झाला आणि आमच्या गव्हर्नमेंटनं पत्रे दिली बरं का. तर आमच्या वडिलांनी पत्रे घेतले नाहीत. वडील म्हटले भूकंप काय गव्हर्नमेंटने केलाय व्हय? माझं घर मी बांधलं, भूकंपानं पडलं, परत मी बांधेन. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं विद्यापीठ नाही माझ्यासाठी. असं ऐकल्यानंतर म्हणजे किती सिंपल. आणि म्हणजे हीच गोष्ट मला ते निसर्गातली जसं चिमणी घरटं बांधते, मला वाटतं आपण माणूस म्हणून ही निसर्गाशी चिंतलाय नाही. म्हणजे आताच्या घडीला कधी कधी वाटतं एकंदरच निसर्गाच्या ह्याच्यामध्ये कोणी मिसफिट असेल जीव तर तो माणूस आहे. अनैसर्गिक कोण वाटत असेल तर आपण आपला नैसर्गिकपणा सोडला की काय. ही छोटीशी गोष्ट ही नैसर्गिक आहे. मग अशा माणसांना निराशा, संकट, आनंद, सुख, दुःख म्हणजे संतत्वाची भावना खरं तर ही त्यामुळे येत असावी. परवाच तुमच्या स्टेटसला बघितलं होतं. म्हणजे ते वेगवेगळे प्रयोग करतायत. म्हणजे ते मोठमोठी झाडं त्यांचं ट्रान्सप्लांट करून, मला तो योग्य शब्द माहीत नाहीये, ते ट्रान्सप्लांटच योग्य शब्द आहे का, ते 100 वर्षांची झाडं काढून, म्हणजे ते जिकिरीचं आणि खर्चाचं पण काम आहे असंही ऐकलंय मी. म्हणजे कापणं सोपं आहे पण त्यांना अख्खं त्यांना उचलून, म्हणजे काही जण इतक्या सहजपणे मला म्हणत त्याला होते, काय आहे, हे लावण्यापेक्षा मी 50 10 टनाच्या झाडं- किमान 50 टनाच्या 2 क्रेन लागतात. एक मोठा ट्रॉला लागतो. त्याला जरा आधी ॲम्ब्युलन्स पण हा काही प्रकार आहे. म्हणजे तोच आणण्याचा प्रकार आहे. झाडांसाठी ॲम्ब्युलन्स अजून तो प्रकारच नाहीये. कधीतरी येईल, कुठलं तरी झाड का सुकतंय, ह्याचं काय, आता हे गुदमरतंय का, ह्याच्याकडे तशा अर्थानं ते बघता आलं पाहिजे. जिथं जायला रस्त्यात मला आता कुठे गेलो होतो आज सकाळी, ते आम्ही सकाळी गेलो होतो ना, त्यांनी म्हटलं आम्ही जरा गायी दाखवतो. गायी बघायला गेलो तर तिथे झाडाला 2 खेळे मारले होते. मी म्हटलं अरे हे काय झाडाला खेळे काय. मी एकदा चेन्नईला शूटिंगला गेलो होतो आणि बिल्डिंग बांधली होती आणि त्याचं जे ट्रिगार्ड होतं ना ते झाडात घुसलं होतं. मी पहिलं चालत त्या बिल्डरला पहिलं बोलवलं, म्हटलं हे पहिलं तोडून टाक. सातारच्या ते आपल्याला ते नजरेत दिसलं पाहिजे ना की अरे याला पण काहीतरी दुःख होत आहे. म्हणून आम्ही झाडांचा अनाथ आश्रम काढलाय सातारला. ती रस्त्यावर जी टाकले तोडत होते झाडं, ते मी एका ठिकाणी घेतली, इकडे लावली आणि त्याला अनाथ आश्रम नाव दिलंय झाडाचं. ही अनाथ झाडं अशी फेकू नका, त्याला आम्ही वाचवतो. क्या बात आहे. आणि अनाथ आश्रम म्हणजे झाडांचा अनाथ आश्रमाच्या बरोबरच तुमचं परवाचं जे स्टेटस होतं की काहीतरी प्रसाद, वृक्ष प्रसाद, ते काय आहे? आता कसं आहे, आपल्याकडं मुळात देव नव्हताच ना. पंचमहाभूत हीच देव होते ना. आपण नीट शोध लावला तर आपण पंचमहाभूताला देव मानायचो. झाडाखाली झाडाची ताकद आहे, त्याच्याखाली सज्जन माणसं बसले आणि ते लोकांना चांगल्या वागायला सांगायला लागले आणि त्यांचे देव झाले. देव झाले हळूहळू काय झालं की देवळच मोठी झाली आणि झाडं बाजूला व्हायला लागले. त्यामुळे मी नेहमी सांगतो, देऊळ कधी वाढत नाही, बाजूचं झाड वाढतं. झाड ऑक्सिजन देतं, झाड फळं देतं, मग ते देव आहे का हा दगडाचं बांधलेलं देव आहे? तर देवळात देव नाही, झाडात देव आहे. आणि हे मान्य का नाही करायचं? जर माझ्या गावातलं एक देऊळ 100 वर्षाचं 500 वर्ष कधी पण असेल, त्यातल्या मूर्तीला मी बघून बघितला, पण त्याच्या बाजूची झाडं इतकी मोठी मोठी होत गेली, शेवटी देऊळ मात्र पडलं. आणि मग सगळे जबरदस्ती पैसे घेऊन लोकांकडून हे करून रंगरंगोटी करून परत दुसरी देव बसवला आणि ते जो आत दगड होता तो आता बाहेर दगड पडलाय. काय यार, आयुष्यभर आम्ही याच्याकडे बघून पाया पडत होतो, तो इकडे पडलाय. मग त्यापेक्षा झाड बरं की, आणि हा काय बोलत पण नाही दगड, जिवंत होता का नव्हता असा प्रश्न पडतो ना.
त्यामुळे एक ठामपणे म्हणता आलं पाहिजे की मला देव झाडात दिसतो, कारण मला माझ्या समोर तो ऑक्सिजन देतो, माझ्या समोर तो अन्न पाणी देतो, माझ्या समोर तो सावली देतो. मग तो देव नाही कसा? मग बाकी हे ते कोटी देव करतात काय मग? म्हणजे माझ्या जगण्याशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे. आणि खरेपणा कधीतरी स्वीकारला पाहिजे का नाही स्वीकारला पाहिजे? उगाच वाई म्हणतोय पाया पड म्हणलं पडतो बाबा, पण मला पटलं पाहिजे ना का क्षणी की या पायापडण्याचा अर्थ काय नाही. त्यापेक्षा मी यातून लावलेल्या बिया दुसरी लावतो, त्या वाढवतो, त्याच्यापासून दुसरं म्हणजे अख्खं चराचर जगते कशावरती? तर झाडावरती. अख्ख्या चराचर पहिलं काय आलं तर झाड आलं. मग हे सगळं आपण बोललं पाहिजे ना, स्वीकारलं पाहिजे ना. परत जाऊन घरी जाऊन पूजा करत बसू नको सत्यनारायणाची. खरं तर हे गप्पा मार. अच्छा, आपण आता फार म्हणजे नाही घेऊया 2-3 प्रश्न, कारण मला वाटलं होतं त्याला फसवायचं ठरवलंय आणि त्यांनी जो फसवणारा जो माणूस आहे ना, त्याला शहाणं करण्याची ताकद माझ्यात नाहीये. स्वतःहून सुधारलं पाहिजे, समोरच्यानं जाणलं पाहिजे की आपल्याला कोण फसवतंय आणि आपणच सावध झालं पाहिजे. दुसरा बाकी काही पर्याय नाही. कारण प्रत्येकाने ढोंग घेतलंय आणि आपल्या डोळ्यासमोर मी ज्या गावात शाळेला होतो त्या गावात बाजूला गायी नाहीत घरात आणि 150 लिटर रोज दूध बनवून तिकडे जाते. तर अशी माणसं वागत असतील, माणसाला माणसं मारायला निघाले असतील तर मरू दे, जास्त काळजी करू नकोस. आपण पॅनिक व्हायचं नाही, शांत राहायचं. आपल्याला पटलंय ना की झाडामुळं सगळ्यांचा फायदा आहे, माणसाचा हेच आहे ना, पण बाकी पण कीटक पशु प्राणी यांचं काय? मग आपण तिकडे लक्ष देऊया आणि माणसांच्या भानगडीत पडूया नको. कारण मला जेव्हा वाटलं की मी 100 अनाथ मुलांना उद्या कलेक्टर करायचं ठरवलं आणि मी त्यांना कलेक्टर केलं, तर तो बदलीसाठी पैसे देऊन चांगली जागा कशी मिळेल आणि मी बंगला कसा घेईल आणि गाडी कशी असंच करेल आणि तो परत फसवेल, म्हणजे त्याच्यावर घातलेले पैसे वेस्ट जातील माझे. त्यापेक्षा मी झाडावर घातले पैसे तर झाड मला फसवणार नाही, ते म्हणणार नाही की मी याला पैसे देणार नाही, हा जराचा चुकीचा माणूस आहे त्याला फळं देणार नाही आणि ह्यालाच देईन असं म्हणणार नाही. पण माझ्या पैशावर की माझ्या ज्ञानावर कलेक्टर झालेला मात्र नक्की फसवेल किंवा खरंच वागेल का, टक्केवारीत किती चांगले कलेक्टर वागतील याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणून मी माणसांच्या भानगडीत पडत नाही. हे तोपर्यंत फसवणारे आहेत, त्यामुळे आपण त्याच्यावर न बोललेलं बरं. तुम्ही फसू नका, तुम्ही बोला गावागावानं उठा, नाही उठा तर फसा. जो फिटेस्ट आहे तो चांगल्यावर राहणार, जंगलाचा नियम आहे. त्यामुळं तुम्ही कमी ताकदीचे असाल की मेलेलंच बरं तुम्ही. आणि विकास आणि रस्ते आणि कारखाने यानं पृथ्वीवरती जगात फार्मर इज द बेस्ट क्रिएटर, माती ही सगळ्यात क्रिएट करणारी आहे. तर आजच्या काळातले राक्षस म्हणजे कोण आहेत? हे विकासाचे रस्ते. आजच्या काळातले राक्षस म्हणजे कोण आहेत? हे हजारो मोठ्या बिल्डिंगा म्हणतात त्या. म्हणजे ज्या जमिनीत लाखो जीवजंतूंना जगण्याची ताकद आहे ती कायमची नष्ट करायची आणि तिथं बिल्डिंग बांधायची, म्हणजे तो राक्षस नाही तर कोण? तर असा काळात आपण आहोत. कोणाचं चूक कोणाचं बरोबर हा आमचा प्रश्न आहे. बरं जाऊ दे, मला आता सुचलेली गोष्ट अशी आहे, ह्यांनी चांगली गोष्ट सांगितली की प्रत्येक गावात लिंबगाव, आंबगाव, काय वडगाव असलं तसलं बुजुर्ग सगळी झाडांची नावं होती ना. कवट पिरान कवट. आता ह्या भागात काल बघितलं कवट्याची इतकी चांगली हे आहेत अहिल्यानगर नगरमध्ये, तर त्या कवटाचं किती. तुम्ही आलेल्या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला काहीतरी झाडाचं महत्व पटलं असेल तर तुमच्या गावात तुम्ही ठरवलं की माझ्या गावात मी 500 चिंचा लावेन, माझ्या गावात मी 500 आवळा लावेन, माझ्या गावात 500 आंबे लावेन, तर त्या गावाला तशी नावं देता येईल. हा इकडे तो सदाशिव करवंद त्यांनी तयार केलेला आहे, त्याला मी इकडे मुद्दाम बोलवलं होतं. पण तू जरा 2 मिनिटं बोल. त्यांनी काहीतरी हे केलंय, त्याला बाईक दे. तर हा मुद्दा काय सांगायचा मला की असं तुम्ही आलात ना, तुम्ही प्रत्येकाच्या गावाला स्वतः 500 ते 1000 झाडं लावायचं कबूल करा आणि तुम्ही तेवढी झाडं लावा. तेव्हा तुमच्या गावाला चिंच 500 याच असल्या तर 50 लाख रुपये 10 वर्षांनी मिळतील. 10,000ला जरी चिंच गेली तरी म्हणजे तुमच्या गावाला 50 लाख मिळायला सुरुवात केली तर गाव किती श्रीमंत होईल, किती समृद्ध होईल. तर एवढं करा, आपल्या आपल्या गावाला आपल्या आपल्या यांनी करा. एवढं केलं तर मला वाटतं आजच्या गप्पा मारल्याचं कौतुक आहे. तर मग काय
शिकवलं मी आपलं उपदेश काय एनिवे बोल तू काय बोलतो. वामनराव आडकीने, राहणार इंजनगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, 8वी पास शेतकरी. दीड महिन्याला एकदा शाळेत जाऊन परीक्षा देऊन शिकलेला. सर्वसाधारण कुटुंब, अल्पभूधारक शेतकरी, डोसक्यावर केस कमी इतकं ऋण करून ठेवलेलं बागायताच्या नादात. हे जे विद्यापीठ, कृषी अधिकारी किंवा सायंटिस्ट लोक असतात, यांनी मोठमोठ्या व्यासपीठावर म्हणा किंवा मोठमोठ्या प्रोग्राम मध्ये म्हणा, शेतकऱ्याला जास्त उत्पन्न कसं काढायचं याचे काही पाढे शिकवले. त्याच्या भूलथापेला मी बळी पडलो आणि मी त्याच पद्धतीत केलं. सावकारी व्याजानं पैसे काढून 25 लाख रुपये पाण्यावर खर्च केलेला येडा शेतकरी मी येडा आहे, पण मी खरंच ध्येयवेडा आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. टमाटे लावणं झाले, वांगे लावणं झाले, बराचसा भाजीपाला झाला. फक्त करवंदाचं काय तुझं आत्मचरित्र नाही छापायचं आपल्याला मुद्दा काय की तुझं वैशिष्ट्य काहीतरी केलंय. आता तू लहानपणी बसणं, मग ती स्टोरी 3 तास चालेल ना. हे सगळं केल्याच्या नंतर मी करवंदात काय केलं. दरवर्षी माझे 2023 मध्ये वडील गेले, मग ते कार्यक्रम वगैरे करायचे होते, तर मी झाडं लावायला चालू केली. आदरणीय शिंदे सरांनी तिथं आमच्या 12 किलोमीटर बाजूला वनराई उभी केली. मला ते माहीत झालं. मी लगेच त्या पायथ्याशी गेलो आणि तिथं मला जमल तसं मी 311 झाडं तिथं लावली. आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत दरवर्षी मी 2,000 ते 2,500 रोप गिफ्ट करतो लावण्यासाठी. त्याच्यातून मला काही सुचलं की लोक विदेशी झाडं लावतात. मग अशी विषय झाला, ज्या झाडाचा पृथ्वीला काहीच फायदा नाही, त्याच्यावर चिमणी घरट बांधित नाही, त्याची सावली चांगली नसते, त्याच्यावर एखादा किडा मुंगी जाऊन जगू शकत नाही, त्याचं जळतण सुद्धा होत नाही. ते झाड तोडलं आणि जाळायचा प्रयत्न केला, त्याचं जळतण सुद्धा होत नाही. तर मग मी अशा एका दुर्लक्षित झुडपावर काम केलं. मागचे 16 वर्ष झालं मी करवंदावर काम करतो. करवंदाचे भारतात वेगवेगळ्या राज्यात असलेले 7 वाण मी तिथं गोळा केले. 8वा वाण माझं नाव सदाशिव आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, मी त्याला माझंच नाव दिलं. सदा करवंद या नावानं मी एक वाण विकसित केला. त्याचं 1800 एकरला कुंपण तयार केलं. 650 एकरवर त्याच्या बागा तयार केल्या. हे सगळं झाल्यावर आम्हाला काही लुटारू लुटीत होते. जसं सरांनी आता दलाल हा शब्द घेतला, मी लुटारू म्हणतो. त्याचं प्रोसेसिंग तयार केलं. त्याची इथं ही जी मुलं आहे त्यांना खाऊ म्हणून कृष्ण आणेल 2 बॉक्स खाऊ म्हणून मी काही आणलाय. आणि त्याचं आणखी पुढं काय 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 केलंय मी. त्याचे 12 प्रोडक्ट तयार केले. कॅन्सर सारख्या बिमारीवर काम करणारं आयुर्वेदिक खूप महत्व असलेलं मी एक करवंद विकसित केलंय. आणि सरांनी मला इथं बोलवलं, खूप छान. आणि मी थांबतो कारण की मी फक्त आणि फक्त करवंदावरच काम केलंय, पण मी भारतीय झाडं लावतो आणि इथून पुढेही लावत राहणार. आता येताना मी 151 झाडं माझ्या गाडीत टाकून आणलेत. मला जिथं लावायला जागा मिळेल किंवा मला जिथं चान्स मिळेल तिथं मी पाठवण्याचा प्रयत्न करील आणि मी हा शब्द देतोय. धन्यवाद. थँक्यू. राजेंद्र धामणे आणि सुचिता धामणे त्यांचं खूप खूप कौतुक करूया, टाळ्या वाजूया. मला खूप आनंद वाटला. या संस्थेचं जे काम चाललंय ते खूप चांगलं आहे आणि अशा लोकांसमोर आपल्याला कार्यक्रम करता आला. आणि ही फार ग्रेट माणसं आहेत. इतके आनंद दिसत आहेत चेहरे, त्यामुळे हे खूप छान वाटलं. आणि लोकनाथ देशवंतांची कविता आहे, काही माणसं मूर्ख असतात, काही माणसं मूर्ख असतात, काही माणसं तर फारच मूर्ख असतात. ते झाडाचं फूल तोडतात आणि दगडाला वाहतात. क्या बात, बस एवढंच घेऊन जा. क्या बात, क्या बात. राज्य संघटक महाराष्ट्र. आज मला या कार्यक्रमामध्ये 3 प्रकारच्या माऊली एकत्र आल्यासारखा आनंद मिळतोय. 3 प्रकारच्या माऊलींमध्ये पहिली माऊली आपल्याला माहितीच आहे, जे डॉक्टर राजेंद्र धामणे आणि सुचेता धामणे, जे आपल्या आया बहिणींना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सांभाळतात, त्यांचा यथोचित असा सन्मान ठेवून त्यांना वाढवतात. दुसरी माऊली मला इथं स्वतः सयाजी शिंदे सर दिसतात, झाडांची माऊली म्हणून. याचं कारण असं की जी झाडं श्वास सोडायला निघालेली आहेत त्या झाडांना पुन्हा एकदा मायेची सावली स्वतः सयाजी शिंदे सर देत आहेत. आणि ते जरी म्हणाले असतील की झाडं सेलिब्रिटी आहेत, हे खरंच आहे, झाडं सेलिब्रिटी आहेत, परंतु त्या झाडांकडे दुर्लक्ष जर होत असेल
तर त्या झाडांचा सुद्धा तो अपमान आहे, ही भावना त्यांनी जपली आहे मनामध्ये. त्या भावनेपोटी मला ते झाडांची माऊली दिसतात. आणि तिसरी माऊली इथं मला अक्षरमानव संघटना दिसते, अक्षरमानव कुटुंब दिसते, जी जगातल्या सगळ्या माणसांना एका छताखाली घेऊन येण्याचं स्वप्न बघते. ही सगळी माणसं एकमेकांचे कुटुंबीय आहेत या भावनेनं काम करते. त्यामुळे या ठिकाणी कसलेही भेद केले जात नाहीत. त्यामुळं अक्षरमानवची भूमिका मांडताना मला या ठिकाणी नितांत आनंद होतोय की अक्षरमानव हे खूपच भावनाशील असं कुटुंब आहे, ज्याचे वेगवेगळे 90 विभाग आहेत. मी संघटक म्हणून आपणा सर्वांना विनंती करेन, ज्यांना ज्यांना अक्षरमानव कुटुंबामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा असेल त्यांनी कृपया या कार्यक्रमानंतर आमच्याशी संपर्क साधावा. आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये अक्षरमानवचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य किनीकर आहेत, अक्षरमानवचे महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय संजीवनी राजगुरू आहेत, अक्षरमानवच्या पर्यटन विभागाच्या संचालिका माननीय संगीताताई नरके आहेत, मी स्वतः अक्षरमानव राज्य संघटक सुजित चव्हाण आहे आणि इतर सगळेच कुटुंबीय अक्षरमानव मध्ये असणारे जे अक्षरमानवची भूमिका घेऊन आयुष्यभर आपलं आयुष्याचा प्रवास करतायत, या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करेन, आवाहन करेन की आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण देखील एक झाड आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाप्रमाणे लावून त्याला जपावं आणि त्याची निगा राखावी. या निमित्तानं मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी ज्येष्ठ अभिनेते सयाजीराव शिंदे, अक्षर मानव चळवळीचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले मान्यवर, आज नेहमी या वेगवेगळ्या कार्यक्रमाला यायचं ज्यांचं राहून जातं, म्हणजे आमचे आदरस्थान आणि या माऊलीच्या मनगावच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा अत्युच्च वाटा आहे, अशी या तुम्ही ज्या सुंदर वास्तूमध्ये या ठिकाणी उपस्थित आहात, हे जे रंगशाळा आपण उभी केली आहे, हे जे स्ट्रक्चर वेगवेगळ्या छान उभं ज्यांनी केलेलं आहे ते आमचे सोनी सर आर्किटेक्ट. सर या पुढे या. यांनी केलंय सगळं डिझाईन. मी सातारकडचे, सांगलीकडचे. तर एक सेवा म्हणून त्यांनी हा आयुष्याची सेवा म्हणून हा उपक्रम त्यांनी आजपर्यंत राबवला. मी सातत्याने राबवत आहे. या सर्वांचं या ठिकाणी आवर्जून पुण्यावरून खास सयाजीरावांना भेटण्यासाठी आलेली माझी बहीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील ही या ठिकाणी आलेली आहे, खास जे सगळे कामं बाजूला ठेवून. तर या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आता त्यांनी सांगितलं की मनगावच्या प्रवासाबद्दल, माऊलीच्या प्रवासाबद्दल. खरं तर आता हा विषय इतका वेगळा आहे, थोडासा मी बोललो सरांशी, त्याच्यावर इतकं बोललं म्हणजे आता ती वेळ नाहीये. मला असं वाटतं की आपण छान ऐकलंय त्यांचं. त्यांनी आपल्याला खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या. जगण्याच्या झाडाच्या रूपानं आपण हे सगळे जे जगण्याचे जे समीकरण आहे, जगण्याचे जे काही व्यवधान आहे, ते आपण झाडाच्या एका माध्यमातून कशा प्रकारे आपण आपल्या जीवनात अंगी करू शकतो, ते अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये, अत्यंत त्यांच्या रांगड्या रोखठोक भाषेमध्ये सयाजीरावांनी सांगितलं. विचाराने एक वेगळा माणूस आहे, तो येईल 100% आणि ते आले. हा जो माऊली मनगावचा जो परिसर आहे, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, हे आमचं हे 500 माता भगिनींचं आयुष्यभराचं हे घर आहे. ह्या आमच्या माता भगिनी आणि आमची ही जी छोटी मुलं समोर दिसत आहेत ती माझीच मुलं आहेत. ही सगळी मुलं, हे आमचं सगळं मोठं कुटुंब. आता हल्ली आपण म्हणतो की एकत्रित कुटुंब फार कमी झालेत, न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यात, पण आमचं उलट आहे सर. आमच्याकडे एकत्रित कुटुंब खूप मोठ्या वेगाने वाढतंय. आणि मला तर नेहमी अशी काळजी असते की माझ्या या पोरांचं, या पोरींचे उद्या लग्न झाले तर त्यांना ते मला इथंच घर जावई आणायचे सगळे. म्हणजे मी तर असं ठरवलं की घर जावई भवन बांधायचं. कारण मी काय राहू शकत नाही. म्हणजे आता मध्ये मी 10 दिवस एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने परदेशात गेलो होतो. 4 दिवस झाल्यानंतर मला अस्वस्थ व्हायला लागलं. असं वाटलं रे कधी घरी येतो एकदा. नाही ते रमत. त्या मनगावात इथलं जे जगणं आहे आमचं, आणि ह्या सगळ्या, आता हे सगळं दुःखाची याला खूप मोठी हे आहे, किनार आहे या सगळ्या गोष्टींना. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या ज्या सगळ्या भगिनी आहेत त्यांचं आयुष्य हे साधं सोपं नाहीये. म्हणजे एक कादंबरी, एखादा चित्रपट व्हावं प्रत्येकीच्या आयुष्यावर, असं त्यांचं आयुष्य आहे.
अशा त्यांच्या आयुष्यातल्या भयंकर घटना आहेत. परंतु अत्यंत हसत हसत अत्यंत आनंदाने ह्या सगळ्या गोष्टींना त्या तोंड देत आहेत, त्यातनं ते उभ्या राहत आहेत. आमची मुलं शिकतायत. मला वाटतं, असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही अभिनवेश न आणता हे आपल्या सगळ्यांचं माणसांसाठी केलं गेलेलं काम आहे. हे म्हणून आपण त्याला इतकंच म्हटलं पाहिजे. बऱ्याच वेळा लोक म्हणत असतात की वा वा फार छान, ग्रेट काम, फार असं फार, काही गरजच नाहीये त्याची. कारण हे कोणी करायचं हो? तुमच्या आमच्या समाज, जसं आज सरांनी वृक्षाच्या बद्दल, झाडांच्या बद्दलचं त्यांचं जे प्रेम आहे आणि त्यांची जी आवड आहे, त्यांची ती मनापासून येते, आतून आहे त्यांचं. ते काय कोणावरती ह्याच्यावर उपकार, त्यांच्या मनाच्या आनंदासाठी करतायत. जे करतायत त्यातनं समाजाला एक खूप मोठी वेगळी देणगी मिळते. आपल्या समाजामध्ये खूप वेगळे सकारात्मक बदल होत आहेत त्यांच्या त्या एका चळवळीमुळं. तसंच आमच्या कामाचं आहे, छोटंसं आहे ते काम. आम्हाला त्याच्यामध्ये आनंद वाटतो, आम्हाला बरं वाटतं. आमच्या आया भगिनी उभ्या राहतात, त्यांचं आयुष्य मी त्यांच्या समोर मी मांडणार नाही. त्यांचं आयुष्य मार्गी लागतं, आमची मुलं शिकतात, त्याच्यापेक्षा वेगळा काय आनंद आहे. आणि हे सगळे आनंदाने होते. आणि मला असं वाटतं कुठलंही काम करताना आपण त्याचा काम करून मोकळं व्हावं आणि त्याच्यापासून नामनिराळं व्हावं. मला असं वाटतं की उगाचच आपलं काहीतरी त्याचे फार फार आम्ही छान छान करतो आणि फार असं काहीतरी करतो, असं काही अभिनवेश आणूच नाही, असे विचार आणूच नाही. तर मग त्या कामाला अर्थ आहे. कारण काही मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंच नसतं कधी. मिळवायचं म्हणून कधीच काही करायचं नाही. आणि ते त्या पद्धतीने काम करत गेलो. आज सुदैवाचा भाग म्हणजे त्याच्यामधून आज एवढा मोठा परिसर विकसित झाला. आज 300 खाटांचं, म्हणजे माझ्याही मनात कधी कधी टेन्शन यायचं सुरुवातीला. म्हणजे मनगावची उभारणी करताना मला टेन्शन यायचं की होणार कसं आहे हे. आपण तर फार विचार करतोय, असं करू तसं करू, हे पैसे कसे उभे राहायचे. पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तुमच्या संकल्पना, तुमचे विचार एक सकारात्मक दृष्टीने असतात आणि तुम्ही मानवी हिताच्या दृष्टीने काम करत असता, तुमच्या हृदयापासून ते विचार करत असतात, त्यावेळेस जगातल्या सगळ्या शक्ती तुमच्या पाठीशी येत असतात. त्याप्रमाणे हे काम होत गेले. आणि आताही आज हे 300 खाटांचं जे खूप मोठं धनुष्य आहे ते पेलायचंय, हे सोपं काम नाहीये. आणि त्याच्यातही मी सगळ्यांना सांगतो, लोक मला हसतात, आमचे मित्र, डॉक्टर मित्र. मी म्हणतो की हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर पुअरेस्ट ऑफ पुअर असं करायचंय मला. काय ते हे जग कमर्शियल कडे चाललंय, पैसा पैसा फक्त कमवतोय आपण, आणि हे कशाचं काय करतोय तू. पण मला असं वाटतं की समाजाचा एक भाग अजूनही अंधकारामध्ये आहे. त्या समाजाच्या त्या भागाला, माझ्या आया भगिनींना, अनेक माझे जे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जगणारी माणसं आहेत, त्यांना आधाराची, त्यांना उपचाराची गरज आहे. आणि त्याच्यासाठी जे उभा करतो ते 100% काही दिवसामध्ये उभं राहीलच. आणि मला असं वाटतं त्याच परत एकदा सयाजीराव आपल्या त्या कार्यक्रमाला येतील. वेगळं अजून काही सांगण्यासारखं नाहीये. जे आहे ते सगळं तुम्ही सगळं बघता आहात. जे सगळं आमचं आयुष्य आहे ते सगळं असं ओपन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेगळं याच्यामध्ये काही सांगायचं नाहीये. आज आपण या ठिकाणी आलात सगळेजण, विशेषतः आदरणीय सयाजीराव आले आणि त्यांनी या ठिकाणी मनगावच्या या, आणि मला वेगळं अजून एक वेगळी फिलिंग अशी आता आली की ते हे रंगशाळेचं म्हणजे तुम्ही बसलात पहिल्यांदा सुरुवातीला. एक अभिनेता त्या याच्यामध्ये सुरुवातीला बसलाय आणि ते त्याच्या याने पदस्पर्शाने सगळं सुरू झालंय. माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की एक खूप मोठी गोष्ट मी अचीव्ह केली आणि मला याचा खूप मोठा आनंद आहे. या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं श्रेय मला असं वाटतं 2 लोकांना द्यायला लागेल. एक तर आमची अक्षर मानव चळवळ, सपकाळ साहेब आहेत, त्यांचे सहकारी आहेत, आणि आदरणीय सयाजीराव आहेत. सर्वांना या ठिकाणी मी परत एकदा आपण आलात आणि एक वेगळी संकल्पना घेऊन, झाड संमेलन काय असतं, बऱ्याच जणांना प्रश्न होता, झाड संमेलन म्हणजे नेमकं काय होतं, झाडाशी बोलायचंय की काय करायचंय नेमकं. तर ही संकल्पना हळूहळू ओपन अप होते. आणि मला असं वाटतं सपकाळ साहेब, दरवर्षी आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवत जाऊ. त्याच्याने एक आम्हालाही आमचं सतत आमच्याकडचं जे वातावरण असं कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणजे आता तुम्ही सगळे इथं होता त्यावेळेस आमच्याकडे 2-3 पेशंट आतमध्ये बराच गोंधळ केला होता, त्याच्यामुळे आम्ही तिकडे पळत गेलो. म्हणजे आमचं सतत असं अस्थिर असतं. तर त्याच्यामध्ये हे तुम्ही जे येता, हे असे जे कार्यक्रम होतात, त्याच्यामुळे आमच्या मनालाही कुठेतरी जरा विसावा मिळतो. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेल, आपण येत राहा आमच्याकडे आणि असंच प्रेम आम्हाला देत राहा. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आया एक मिनिट इकडे. तर सयाजी शिंदे आता सर निघालेले आता. तुम्ही पण या ना. अरे आमचा शेखर
मित्रांनो, डिनर ब्रेक झालेला आहे आणि आपण बघू शकतो मनगावचं हे आपली जेवण करायची ठिकाण आहे आणि सगळे अक्षर मानवचे झाडप्रेमी सगळे लोक आता इथं जेवायला बसलेले आहेत. आणि ह्याच खांबाजवळ पूर्वी एकदा राजन खान सरांशी माझी भेट झालेली होती, ती मैत्री आजपर्यंत आहे. मित्रांनो, आमच्या मनगावचं दृश्य बघा रात्रीच्या वेळेस कसं सुंदर दिसतं, कसं जबरदस्त दिसतं. आणि त्या बाजूला तिकडे आपला ह्या बाजूला इकडे कार्यक्रम चालू होता, जो आता याच्या पहिले तुम्ही बघितला. आता देखील गाण्यांचा कार्यक्रम आहे. मी पण प्रयत्न करणार आहे गाणं गाण्याचा. मला चान्स देतात का नाही इथली लोक ते बघूया. आणि जेवण आत्ताच झालेलं आहे, अतिशय सुंदर जेवण होतं. पोट भरलं आहे, मस्त मन पण भरलं आहे. झाड संमेलन चालू आहे मित्रांनो आणि गाण्यांचा कार्यक्रम चालू आहे. आपण बघू शकतो सगळे मुलं पण गाणं ऐकताय. सर तर नाचतात डायरेक्ट. गुड मॉर्निंग, वंदे मातरम मित्रांनो. तर रात्री आम्ही तिथं गोल्ड कॉईन नावाच्या रिसॉर्टवर झोपायला होतो आणि आता पुन्हा मनगावमध्ये आलेलो आहोत. आणि आज खऱ्या अर्थाने 1000 झाडांचं वृक्षारोपण आपण करणार आहोत. सगळे अक्षर मानवचे सगळे सहकारी आणि ती एक संस्था आहे जे झाडं लावणार आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, ते सगळे सहकारी इथं पोहोचलेले आणि थोड्या दिवस आम्ही वृक्षारोपण करणार आहे. आणि नंतर दुपारचं जेवण करून आम्ही पुन्हा आपल्या आपल्या घराकडे निघणार आहे. तर आज झाडं आम्ही कोणते आणि कशा प्रकारे लावणार आहे, त्याच्या मागे काय सायंटिफिक कारण आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार. मनगावचा जो मुख्य हॉल आहे तिथे आम्ही आहोत आणि इथे सगळे जे ह्या झाड संमेलनाला आले होते ती मंडळी सगळी बसलेली आणि सगळे आपापलं इंट्रोडक्शन देत आहे. इथे सगळ्यांची एकमेकांची ओळख झाली पाहिजे त्यासाठी. चाललो तुमची गाडी घेऊन मी, आणि ते झाड तोडते, झाड खाते झाड. तर मित्रांनो, आता आम्ही ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करायला चाललोय वसुंधरा फाउंडेशन तर्फे. नगरचे सर हे आधी IBM लोकमत मध्ये होते, आता त्यांचं ब्रॉडकास्टिंगचं शॉप आहे. आणि मागे तुम्ही बघू शकाल मनगावचं सगळा गोशाळा आहे, ते सगळे आहे. आणि 5 रुपये शीटाप्रमाणे आम्ही 3 शीट बसवले. चला, झाडांच्या प्लांटेशनसाठी झाडं निघाले आणि आपण बघू शकता विविध प्रजातीचे सगळे महिला पुरुष जे आमच्या. ओके, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. बस कर, बस कर, शांत हो. ओके. तर आता आपण त्या साईटवर आलोय जिथं आपण ही सगळी झाडं लावणार आहोत. आणि अनेक सहकारी वसुंधरा फाउंडेशनचे आणि अक्षर मानवचे इथे सर्व आलेले आहेत. आता इथे म्हणजे एका खड्ड्यामध्ये वडाचं तर दुसऱ्यामध्ये पिंपळाचं असं आता इथे बांबू या पद्धतीने याचे रोपण होणार आहे. तर याच्यात एक्सपर्ट जे लोक आहेत ते करताय. मला जास्त आयडिया नाही त्याचं कोणतं झाड कुठं हवं ते सगळीकडे आता हे प्लांटेशन होणार आहे. तर मित्रांनो, आता हे टाइम कन्झ्युमिंग काम आहे आणि मी काम करतो. आता मी आता इथून निघतो आणि नाशिककडे प्रस्थान करतो, कारण पावसाचा प्रश्न आहे. मी 2 व्हीलरवर आहे, बाकी सगळे 4 व्हीलरवर. अशा रीतीने हे झाड संमेलन आपलं संपलंय. मी पण आता
तयारी करतो घरी निघण्याची. अनेक नवीन मित्र भेटले. अक्षर मानव परिवाराचे खूप खूप धन्यवाद. मनगाव तर काय बोलायचं मनगावबद्दल. राजन खान सर, तुम्हाला सॅल्यूट आहे. हे तुमच्या ह्या कल्पनांमुळे तुम्ही किती लोकांना एका छताखाली आणताय. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, तुमच्या आसपास झाडं लावा आणि ते जगवा. ते जास्त महत्त्वाचं आहे. झाड नाही लावलं तर चालेल, पण ते जगवणं जास्त गरजेचं आहे. जे एक्झिस्टिंग झाड असेल तुमच्याकडे. व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला? सयाजी शिंदेचं जे बोलणं आहे ते ऐकून कसं वाटलं त्याच्यावर नक्की प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. हे विचार आहे ना लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. तर चलो, वंदे मातरम.